पाणी रिकाम आमचं कसं पाणी तिकडे चाललंय. त्यांना मी एक नवीन गोष्ट सुचवली आहे, त्यांनी करायला पाहिजे. आपल्यावरचं पाणी पूर्ण धरणं आंदोलन मोठं दिसतंय असं. नका पैठणचं लाईट बिल भरलंय का? पैठणचं भरलं आपण, लाईट बिल नियमित आहे. बरं, मग ते जे नेहमी दाखवतात ते थकीत आहे, तर ते शासनाला पाठपुरावा होतो का ते? तेही मिळेल आपल्याला ह्या महिन्याच्या आत मिळून. त्यांनी पाठपुरावा केला जातो. पाठपुरावा मध्ये 3 वर्ष केला नाही आपण. मी गेल्यापासून 4 वेळा जाऊन आलो तिथे. हे धरणे आंदोलन सुद्धा करतात विविध नागरी समस्या संदर्भात, आणि स्वच्छता प्रमुख किंवा आपले स्वच्छता निरीक्षक आहेत यांना आपण काही नोटीस सुद्धा बजावली, त्याचा खुलासा सुद्धा मागवला. त्यांचे 2-3 महत्त्वाचे विषय होते की एक स्वच्छतेसंदर्भातचा, एक पाणी पुरवठ्यासंदर्भात आणि स्ट्रीट लाईट संदर्भात. तर ह्या 3ही गोष्टींचं आमचं नियोजन आहे. पाणी पुरवठ्यासंदर्भात तर म्हणजे जुन्या जालन्याच्या म्हणजे आपल्या शहराच्या 70% परिसरामध्ये पाणी पुरवठा सुरळीतच होता. मधल्या 15 दिवसामध्ये त्यात 6 ते 7 दिवस आपलं पाणी पुरवठा बंद होता जायकवाडीवरूनच. त्यामध्ये 2 दिवस कनेक्शनच NMCBनं कट केलं होतं. MSCBनं 3 दिवस मेंटेनन्ससाठी घेतले. त्यानंतर एक मोठं वाहन पडल्यामुळे पूर्ण पाईपच डॅमेज झालं होते, ते दुरुस्त करायला 2-3 दिवस लागले. याच्यामध्ये एक 5-7 दिवसाचा गॅप झाला आहे. आणि नवीन जालन्याला आपण जायकवाडीवरून पाणी पुरवण्यासाठी आपल्याला काही आवश्यक जोडाजोडी करायची गरज होती, तर ती पण आत्ता पूर्ण झालेली आहे पूर्ण शहराला. त्या व्यतिरिक्त आपण एक ॲडिशनल पंप जायकवाडीवरून सुरू केला आहे. आपल्याला 5 ml पाणी दररोज जास्तीचं मिळतं. म्हणजे जेवढं आपण घाणेवाडीवरून घेत होतो पाणी, तेवढं पाणी पर्यायी पाणी आपण जायकवाडीवरून आज उचलतो आहे. त्याच्यामुळं एक 8 दिवसामध्ये किंवा 2-3 दिवसातच हे जे आवर्तन आहे आपलं, हे 6 ते 7 दिवसावर, ॲव्हरेज 7 दिवसावर दर आठवड्याला 1 वेळा पुरेसं पाणी मिळेल नागरिकांना. संपूर्ण शहरामध्ये, जुना जालना, नवीन जालना, संपूर्ण शहरामध्ये अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे. स्वच्छतेच्या बाबतीतही आम्ही आत्ताच सांगितल्याप्रमाणे नवीन घंटागाड्याची व्यवस्था केलेली आहे. नवीन DPR शासनाकडे 15 कोटीचा सबमिट केलेला आहे. त्याच्यामध्ये C&D वेस्ट आहे, त्याच्यामध्ये इन्सर्नेशन मेडिकलचं आहे. जे मृत जनावर आहेत त्यांच्यावर इन्सर्नेशन करण्यासाठीचा प्लांटही आपण उभारतो आहे. आणि बाकी जी तिथं प्रोसेसिंगसाठी लागणारी मशिनरी वगैरे आहे ते युनिट आपण एक्सटेन्शन करणं आणि त्याला प्रोसेस करण्यासाठीची व्यवस्था करणं, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इनकॉर्पोरेट केलेल्या आहेत. 1 महिन्याभरामध्ये आमची व्यवस्था ही 100% सुरळीत होईल. आजही 1-2 दिवस आड गाडी जाते, पण थोडं ते कम्युनिकेशनचा गॅप आहे, वेळेचा थोडा नियमित नसल्यामुळे लोकांना अडचण येत आहेत. आणि लाईट संदर्भात आपल्याकडे जी एजन्सी काम करत होते त्या एजन्सीला आपण गेल्या 3-4 वर्षापासून बिल दिलेलं नाही. ती एजन्सी काम सोडून निघून गेली आहे आणि आपण आपल्या कर्मचाऱ्यामार्फत सध्या ते मेंटेन करतो आहे. आणि बहुतांशी 80%-90% दिवे चालू आहेत. ज्या ठिकाणी आपल्याला कंप्लेंट येते दररोज संध्याकाळी आपल्याकडे आपण रिपोर्टिंगची व्यवस्था केलेली आहे. आपल्याकडे 4 कर्मचारी आहेत. 4 कर्मचारी शहरात रात्री त्यांना फिरण्याची व्यवस्था केली आहे. आणि ज्या ठिकाणचे पददिवे बंद आहेत त्याचं रिपोर्टिंग आपण लेखी घ्यायला सुरुवात केलेली आहे. ज्या ठिकाणी ते नादुरुस्त असतील किंवा बंद असतील ते 2 दिवसामध्ये आम्ही सुरू करायची व्यवस्था करतो. किती स्वच्छता निरीक्षकांना नोटीस बजावली? नोटीस सरसकट आता सगळ्यांना बजावलेल्या आहेत. ज्यांच्या कामामध्ये सुधारणा होणार नाही त्यांच्यावर निलंबनाच्या आणि जास्तीत जास्त सक्त कारवाई केली जाईल. बडतर्फीपर्यंतही कारवाई केली जाईल. काही ठिकाणी जैविक कचरा असं जे पडलेलं आहे आपण त्याच्यावर काही मनपा दंडात्मक कारवाई करणार आहे का? आपण प्लास्टिकवर करतो आहे, जो सिंगल यूज प्लास्टिक आहे ना त्याच्यावर सिंगल यूज प्लास्टिक ॲक्च्युली बॅन आहे. असं प्लॅस्टिक वापरता येत नाही. आढळलं तर आपण 50,000चा दंड करतो. 50,000चा दंड व्यतिरिक्त जर सेकंड असेल तर आपण तिसऱ्या वेळी जर गुन्हा झाला तर त्याच्यावर ऑफेन्स रजिस्टर करण्याची कायद्यात तरतूद आहे. आपण ऑफेन्स आजपर्यंत रजिस्टर केले नाहीत, पण आपण दंड मोठ्या प्रमाणात वसूल करतो आहे. आपण शहरातलं प्लास्टिक पूर्णपणे म्हणजे निर्मूलनच होईल, सिंगल यूज प्लास्टिक, यासाठी आपली पथकं आहेत. आपण पोल्युशन कंट्रोल बोर्डाचंही त्याच्यासाठी मदत घेतो. शिवाय आपण आपल्याकडे जे प्लास्टिक गोळा होतं आहे ते त्याचं बेलिंग आणि पॅकिंग करून बाकी प्रोसेसिंगची व्यवस्थाही आपल्या स्तरावर केलेली आहे. आणि बायोमेडिकल वेस्ट संदर्भात आपण यात इन्सर्नेशन प्लांटसाठी आपण DPR सबमिट केला आहे. त्याचं जे इन्सर्नेशन आहे ते आपल्या वेस्ट प्रोसेसिंग साईटवर होईल
अशी व्यवस्था आपण करतो आहे. वर्षभरामध्ये ती व्यवस्था पण पूर्ण होईल. कचऱ्याचे ढीग साचत आहेत, काही प्लास्टिकचे ढीग आहेत आढळून येत आहेत, काय कारवाई होती आता? प्लास्टिकवर आपण वेळोवेळी दंड करतो आहे. आपण दर महिन्याला साधारणपणे 4 दिवस वगैरे आपण अशी कारवाई करतो. गेल्या महिन्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला आहे. बऱ्याच दुकानावर कारवाई केली. कचऱ्याच्या संदर्भात अडचण अशी आहे की कचऱ्याच्या संदर्भात एक तर स्टाफ कमी आहे आपला. आपण आउटसोर्स करतो आणि आउटसोर्स करायचा जो खर्च आहे तो पाठीमागील 1-1.5 वर्षापासून आपण 3 ते 3.5 करोडपर्यंत खर्च करतो. त्यापूर्वी आपण 8 ते 9 करोड रुपये, 7 ते 8 करोड रुपये खर्च करत होतो. त्याच्यामुळं थोडं बंधन आलं. आपल्याला 15 वित्त आयोगाचे पैसे मिळत नाहीत आणि आपल्याला स्थानिक जे आपला स्वतःचं उत्पन्न आहे त्यामधून हे भागवताना थोडी काटकसर करावी लागते. त्यात दुसरी अडचण अशी झाली आहे की वाहनं जी आहेत आपली ती बहुतांशी नादू 7-8 वर्ष झाली त्याला, ते रिप्लेसमेंटला आलेत आत्ता. तर त्या संदर्भात आपण 5 कोटी रुपये शासनाला मागितले होते, ते मिळालेले आहेत. आपलं टेंडरही झालं आहे. तर 1 महिन्याच्या आत आपल्याला 35-40 वाहनं नवीन मिळतील. ती वाहनं मिळाल्यानंतर आणि आपण सोबत प्रत्येक घरावर QR कोडसाठीचं हे QR कोड चिटकवलेले आहेत. त्यामुळं प्रत्येक घरी गाडी गेल्यानंतर तो QR कोड स्कॅन होईल. गाडी ज्या ठिकाणी जाणार नाही त्या ठिकाणी कळेल आपल्याला की कोणत्या कोणत्या घरी गाडी गेलेली नाही. आत्तापर्यंत आपण 50,000 घरावर QR कोड चिटकवलेले आहेत. अजून आपल्याकडे साधारणपणे 20,000 प्रॉपर्टी आहेत. अजून 15,000 म्हणजे कमर्शियल प्रॉपर्टी सोडल्या तर बाकी सगळ्या प्रॉपर्टीवर आपण QR कोड चिटकवतो आहे. तर येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये आपली ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरी दैनंदिन डेली ठराविक वेळेत त्याच वेळी गाडी येईल एवढी आम्ही व्यवस्था 100% करतो आहे. आजही आपल्याकडे ज्या गाड्या बंद आहेत त्या पकडून जर विचार केला तर 1 दिवस आड गाडी प्रत्येक घरी यायला पाहिजे. तसे माझ्याकडे डेली लोकांचे रिपोर्ट येत आहेत त्याप्रमाणे. परंतु काही नागरिकांच्या तक्रारी की 8-8 दिवस गाडी येत नाही. तर त्या संदर्भात मी स्वतः खात्री करतो त्या भागामध्ये, ज्या भागामध्ये अशी परिस्थिती आहे किंवा जिथून नागरिकांचे मला पर्सनली फोन येतात त्या ठिकाणी. काही वेळा असा हे ते सत्यता आढळते, पण काही वेळा असं होतं की दुपारच्या वेळेमध्ये गाडी गेल्यानंतर त्या ठिकाणी लोकांच्या लक्षात येत नाही गाडी आलेली गेलेली, कारण कदाचित घरी लोक नसतात त्यावेळी. तर हेही आम्ही थोडं दुरुस्त करायचा प्रयत्न करतो आहे. या पार्श्वभूमीवरती आपण जनतेला काय आवाहन करणार? जनतेला आव्हान असंच आहे की घंटागाडी आपल्याकडे येईल. 1 दिवस आड तरी 100%च येईल. आपला प्रयत्न चालू आहे की आपलं नवीन व्यवस्था निर्माण झाली की आपण दररोजच गाडी येईल त्याच वेळेत येईल. 1 दिवस आड तर आज आम्ही गाडी पाठवायची व्यवस्था 100% करू. फक्त आपण 1 दिवस तरी तो कचरा साठवून ठेवून दुसऱ्या दिवशी तो घंटागाडीमध्ये टाकावा. रस्त्यावर कचरा टाकू नका. रस्त्यावर कचरा जेवढा आपण टाकत राहू आपली गाडी येत नाही म्हणून तर तेवढं शहर पण अस्वच्छ होणार आहे. परिसरात मग ते डास, दुर्गंधी पसरणे, डास निर्माण होणं आणि अस्वच्छता दिसणं, ते अशा गोष्टी चालू होत आहेत. 1 दिवस कचरा घरी सांभाळायला काही अडचण नाही. तशा पद्धतीनं जर नागरिकांनी आम्हाला सहकार्य केलं तर 100% मी येत्या 8 दिवसामध्येच प्रत्येक घरी 1 दिवस आड गाडी 100% येईल अशी व्यवस्था आम्ही करतो.